भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर 13 तारखेनंतरचा निर्णय झेपणार नाही. हिंगोलीतल्या रॅलीमधनं मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट. गैरसमजातून मुंबई महापालिकेकडून गुन्हा दाखल. पोलिसांचा दावा. सत्यमेव जयते. वायकरांची माझाला प्रतिक्रिया. आता फक्त दाऊदला क्लीन चिट द्यायचं बाकी आहे. वायकरांच्या क्लीन चिटवरून राऊतांचा घणाघात. तर महायुतीकडे गेल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जातं. पटोलेंचा टोला. वायकरांच्या क्लीन चिटवर किरीट सोमय्यांचं नो कमेंट्स. प्रकरण कोर्टात आहे असं म्हणत सोमय्यांनी बोलणंच टाळलं. षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा महामेळावा. महायुतीचे सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला दिलेल्या 11 कोटी रुपयांच्या बक्षिसावरून विरोधकांचा हल्लाबोल. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट. मग बक्षीस देण्याची काय गरज? विरोधकांचा सवाल. विधानसभेला बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व जागा लढवणार. रविकांत तुपकरांची घोषणा. तर तुपकरांची बच्चू कडूं सोबत चर्चा. पुण्यामध्ये कायद्याचं भय उरलं नाही. ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई दरम्यान महिला वाहतूक पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. एकाला अटक. बीडमध्ये धावत्या दुचाकीवरून सेल्फी घेणं पडला महागात. एकाचा मृत्यू. अपघाताचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. नीटचं काउन्सिलिंग अनिश्चित काळाकरता लांबणीवर. पेपर फुटीच्या घटनांनंतर सरकारचा निर्णय. राहुल गांधी सोमवारी मणिपूरला जाणार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यावर पहिल्यांदाच मणिपूर दौरा. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं नीरा नदीमध्ये स्नान. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज बारामतीमध्ये मुक्काम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.